शांताबाई चल ना, येतेस का? कोटीजी पाटील, मी का म्हणतो शांताबाई, आता आपला मक्का नाही का एक एक फूट आला आहे. तर चल येतेस का म्हणलं. मक्क्यामध्ये काव करावचा पिल्या नाही तर तुमचा म्हणजे काही नाही जी शांताबाई, चला म्हणलं थोडसा. हाच नाही का आपल्या मक्याला खत टाकणी, युरिया खत टाकून देऊ म्हणला एक फेर. म्हणजे कसं आपला मक्का चांगला जमला का नाही. असं नाही का. पहा पाटील, मी मक्याला खत टाकावली येईन, पण तुम्ही मग मला संध्याकाळवरी थांबवते एकटीलाच ते तो जमणार नाही. थांबशील तर का होते तर शांताबाई. मी असा दुसऱ्या बायकाईला थांबवतो का? तूच होस म्हणून थांबवतो घडीभर. बापा कातर लोक का म्हणतील, ही एकटीच बाई का करत होती म्हणतील ते. अरे तर ते थोडस गुंडर पाईपा राहतात. गुंडऱ्या पाईपाची सेटिंग करावा लागते, म्हणून तुला थांब म्हणतो. तुमच्या घरची बाई असेल तरी जी तुम्ही मलाच कसं थांब म्हणत्या. अरे तिला तर स्वयंपाक करावचा नाही राय का, आणि एक तर तिच्या कमरेमध्ये दुख झाला. त्याची कंबरच नाही वाक, मग ते वाकलच नाही तर खत कस का टाकल मग त्याला. मनमानी मारले असाल तुम्ही. शांताबाई, मी तुला जेवढा मारलो तेवढा कोणाला नाही मारू शकत. बापा कात, दुसऱ्याला आपल्या बायकोला नाही मारू न. पहा पाटील, मी मक्याला खत तर टाकावली येईन, पण माझी एक शर्त आहे. कोणती शर्त? मी का म्हणतो, मला 10-20 रुपये रोजी जास्त देता तुम्ही, कारण मग मी आखरीवरी थांबतो. शांताबाई, मी तुला 10 नाही 20 रुपये रोजी जास्त देईन. पण तू कोणाला सांगू नको का मला जास्त रोजी दिलन म्हणून. पाटलाना, कारण तू एकटी ती येणार नसेस. हो तोही आहे. कोणाला सांगेन तर त्या बायका तुमच्या मग बोंबलतील काही एकीला जास्त ना आम्हाला कमी दिलन म्हणून. मग नाही तर का तर अशी बॉम्ब येते. त्या 20 रुपयाचा तू खर्रा पाणी खाऊन टाकजो. मग पाटील द्या ना जी दोन खांडी. तू पहिला शांताबाई मक्याला खत टाकावलं चल बरा. लवकर लवकर मक्याला खत टाकावलं चल. मग तुला एक खर्रा घेऊन देतो, 20 रुपये रोज जास्त देतो. ठीक आहे ना पाटील, मग मी येतो मक्याला खत टाकावलं. पहा शेवंताबाई, का पाहूजी पाटील, का म्हणतो मी, तुम्ही मक्याला खत टाकावले याल का आमच्या शेतामध्ये. मला 2-3 बाया भेटल्याच आहेत. तुमच्या घराकडे जाता जाता विचारतो म्हणलो आता. येऊन ना जी पाटील, तुम्ही कशाला टेन्शन घेत्या. रोजी किती द्याल ते सांगून द्या पहिला. रोजी देईन 180 रुपये देईन तुम्हाला रोजी. टेन्शन घ्यावा नको, बढियापैकी येवा. चला मग ठीक आहे. येईन ना जी पाटील, तुमच्या वावरामध्ये मी अशी ठगवत नाही. येतोच दरवर्षी. मग नाही तर का शेवंताबाई, कोटी गेला दिवा करत. ते गेलं असतील कोटी, पासला पडावलं. हाटला हुटला जातात नाही का जी, मस्त चाय ढोक असते ते जाऊन. माझा नवरा म्हणावा ना उभं राहा तुम्ही. तुमचाही म्हणणं बराबरच आहे. लमचा तो दिवाकर तसाच आहे. घरी तर कधी दिसत नाही. दिसला एखाद दिवस आता कोटी जातात दिसते. कोटी जाते तर का जण एकटच राहा तुम्ही. हो आता तसाच नाही तर का तर हा नवराच तसा भेटला वसळा गोब्या तर का कर जा. मी का म्हणतो बायको, तू नाही का माझ्यासाठी डब्बा घेऊन नाही का शेतामध्येच येतो. पहिलेच माझ्या कमरेमध्ये येते दुख आहे. ना डब्बा घेऊन सेनारी मी वावरात येईन का आता. तुम्ही घरीच आले असते जेवण करावलं फटफटी धरून. दारे तुझ्या कमर पाहून लात मारीन. तिकडे शांताबाई वगैरे सगळ्या बायका सांगलो मी. रोजीच्या बायका राहतील आणि मी इथे घरी येईन का माश्या मारा आले. तू फटाफट तयारी करजो. डब्बा वगैरे तयार कर. आणि शेतामध्ये ये, नाही तर घरी आलो का नाही तुझ्या कमरेवर नाही का उभाऱ्या मारीन बंडीच्या काढून. आणतो. तुम्हाला तर कधी कलच नाही पड म्हणा. अरे 2 जणी बाया भेटल्यात, फटफटच खत टाकून होऊन जाईल मग त्याला. चला मग ठीक आहे, मी येतो शेतामध्ये. मग तुम्ही तयार राहा. जेवण घेऊन करजा 2 वाजेकन. मग मी येतो लवकरच. ये ना ढोरा वासरायला चारा पाणी करजो. सांगून देतो. हो ठीक आहे. मी का म्हणतो शांताबाई, आणि शेवंताबाई, बोला पाटील बोला. व्यवस्थित प्रकारे खत टाका. आणि मग आणि इकडे तिकडे नको जावा. आपल्या 2-2 लाईनी पकडा. इकड तिकडची लाईन पकडल्या का नाही तर मक्का मोडून जाईल, असं नाही का. हो पाटील हो. आम्ही बरोबर पद्धतीनं मस्त युरिया खत टाकतून. तुम्ही टेन्शन घेवा नको. नाही मी टेन्शन तर घ्या नाही. तुम्ही समजदारच बाया. फक्त मोडमाड नको करा, कारण मक्याच्या तुम्ही का नाही झाडावर लात मांडल्या तर मक्का काय फटकन मोडूनच जाते. म्हणून व्यवस्थित प्रकारे टाका खत. हो नाजी पाटील, टेन्शन नको घेवा. ठीक आहे मग शांताबाई, मी तिकनाला वगैरे पाणी वगैरे पाहून येतो बढियापैकी. तुम्ही तोपर्यंत युरिया खत टाकून घ्या लवकर. हो पाटील हो. हो जी हो पाटील. ठीक आहे, लवकर टाकतो ना मी.